मुकर्रम खानानं पकडलं त्यावेळेस औरंग्याचा मुक्काम हा अकलूजमध्ये होता आणि त्याच्यानंतर 1 फेब्रुवारी 1689 पासून 1689 मध्ये 11 मार्चला फाल्गुनची अमावस्या होती, फाल्गुन महिन्याची. त्या 39 दिवसामध्ये संभाजीराजांना त्यांच्या विचारधारेप्रमाणे, त्यांच्या कल्टप्रमाणे, त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे संभाजी महाराजांना प्रचंड यातना देण्यात आल्या. 39 दिवस त्यांना रोज थोडं करून मारण्यात येत होतं. मानसिक अपमान सुरुवातीला केला गेला. उंटावरून त्यांची धिंड काढण्यात आली गेली. विदूषकाचे कपडे सुरुवातीला घातले गेले. ज्यावेळेस संभाजीराजांना पकडल्यानंतर संभाजीराजांना घेऊन यायला सांगितलं आणि घेऊन आल्यानंतर आपल्याला माहीत आहे दौंडच्या शेजारचा जो पेडगावचा किल्ला आहे त्याला आता बहादूरगड असं म्हणतात. त्या पेडगावच्या किल्ल्यावरती संभाजीराजांची आणि औरंगजेबाची समोरासमोर दृष्ट भेट झाली. दृष्ट भेट झाल्यानंतर त्या पेडगावच्या किल्ल्यावरती आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संभाजीराजांची धीड काढण्यात आलेली होती आणि ती धिंड काढताना विदूषकाचे कपडे घातलेले होते. त्यांच्या अंगावर शेण चिकट फिकून मारण्यात येत होतं, दगडं मारण्यात येत होती. खालून शिव्यांचा वर्षाव चाललेला होता. काफर, हरामजादा, कुत्ता, संभा असं म्हणून त्यांना शिव्या शाप दिले जात होते. याचं सगळं वर्णन कागदोपत्री औरंगजेबाची दरबारी बखर मुआसिर आलमगिरी या दरबारी बखरीमध्ये आहे. संभाजी महाराजांना कशा शिव्या दिल्या गेल्या त्याच्यामधला एक शब्द जो वापरलेला आहे, काफर बच्चा जहन्नमी रफ्त. हा काफराचा पुत्र, हा इस्लामचा शत्रू, हा मुसलमानांना उपद्रव देणारा इस्लामचा शत्रू काफर, हा आता नरकात जाणार आहे असं म्हणून त्याला शिव्याशाप दिले जात होते. आणि त्यावेळेस दुर्दैवी परिस्थिती अशी होती की सगळा हिंदू समाज निमूटपणाने हे सगळं बघत होता, कारण काही करता येत नव्हतं. संभाजीराजांना काही मराठा सरदारांनी सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न पण केलेला होता, पण त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नव्हतं. ज्यावेळेस ह्या औरंग्याच्या समोर संभाजीराजांना उभं करण्यात आल्यानंतर पहिल्या प्रथम औरंगजेबानं त्यांच्यासमोर 3 मागण्या ठेवल्या, ज्याच्यामध्ये पहिली मागणी होती संभाजीराजांसमोर, स्वराज्यातले सगळे किल्ले तू आमच्या स्वाधीन केले पाहिजेत. दुसरी अट होती की स्वराज्याचा जो खजिना आहे, जो तू लपवून ठेवलेला आहे, तो स्वराज्याचा खजिना तू आमच्या स्वाधीन केला पाहिजे. आणि बरोबरीनं मोगलांचे सरदार जे तुला फितूर झालेले आहेत त्या मोगलांच्या सरदारांची नावं तू सांगितली पाहिजेत. आणि सगळ्यात खास मागणी जी होती, ज्याच्यावरती त्या औरंग्याचा जोर होता, तो म्हणजे तू मुसलमान झाला पाहिजे, तू इस्लाम कबूल केला पाहिजे. खरं तर औरंग्याचा इतिहास जर आपण चालला तर त्या औरंग्याच्या चाललेल्या इतिहासामध्ये त्यानं ही मागणी किंवा अशी शिक्षा ही अनेकांना सुनावलेली आहे. त्यानं अनेक जणांना इस्लाम कबूल करण्यासाठी सांगितलेलं आहे. आपल्याला संभाजीराजांच्या पुण्यतिथी आहे, त्यांच्या बरोबरीनं माहीत असलं पाहिजे. मथुरेचा गोकुला जाट असो की शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर असो किंवा 10वे गुरु गोविंद सिंह यांची मुलं असो, ह्या सगळ्यांना त्यांनी तू मुसलमान झाला पाहिजे, तुम्ही मुसलमान झाले पाहिजे अशी मागणी त्या औरंगजेबाने त्यांच्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा ठेवलेली होती. आणि हे केल्यानंतर जर तुम्ही इस्लाम कबूल करणार असाल, मुसलमान होणार असाल, तर तुम्हाला सुटका तुमची माझ्या ह्याच्यातून होणार आहे अशी ते मागणी औरंगजेबाची आणि आमिष त्याच्या बरोबरीनं त्या सगळ्यांच्या समोर असायचं. तर आपल्याला माहीत आहे संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते. तो सिंहाचा छावा होता. त्यांनी एका झटक्यासारखी ह्या 3ही मागण्या धुडकावून लावल्या. आणि आपल्याला माहीत आहे की त्या राहिलेल्या काही दिवसामध्ये आधी जो मानसिक अपमान करून त्यांना छळण्यात येत होतं, त्यांना त्रास देण्यात येत होता, स्वराज्याचे छत्रपती महाराज असतानाही त्यांचा असं वाईट पद्धतीनं अपमान करण्यात येत होता. आता तो अपमान संपून त्यांना प्रत्यक्ष शारीरिक यातना, पीडा आणि छळ, ह्या छळाला सुरुवात त्या बहादूरगडानंतर संभाजीराजांच्या छळाला सुरुवात झालेली आहे. आणि त्या छळामध्ये आपल्याला माहीत आहे की संभाजी महाराजांच्या सुरुवातीला पहिल्यांदा नखं उपसण्यात आली.
नंतर हे जास्त बोलतायत म्हणून त्यांची जीभ कापण्यात आली. संभाजीराजांच्या बरोबरीनं त्यांचे जे सहकारी होते कवी कलश, ह्या कवी कलशांवरती तो शिक्षेचा पहिला प्रयोग केला जायचा. आणि म्हणजे कवी कलशांची जीभ कापली की निदान त्या कशी कवी कलशाची जीभ कापलेली आहे हे बघून हा थोडासा डळमळीत होईल म्हणून सगळ्यात पहिली शिक्षा ही कवी कलशांना केली जायची. आणि ते बघितल्यानंतर यांच्यावर परिणाम व्हावा म्हणून नंतर संभाजीराजांना ती शिक्षा केली जायची. म्हणजे ती कवी कलशाची होत असलेली शिक्षा बघून यांचं मन आता तरी पालटेल. पण हा धर्मवीर होता, सिंहाचा छावा होता, हा कुठल्याही ह्यानं डगमगला नाही. तो खरं तर एका श्रीमंत योग्याचा सुपुत्र होता. हा पण एक धीरोदात्त योगी बनलेला होता. त्याच्यामुळं ह्या संभाजीराजांच्या मनावरती कसलाही परिणाम झाला नाही. त्यांची नखं काढण्यात आली. कवी कलशाच्या नंतर मागोमाग संभाजीराजांची जीभसुद्धा कापण्यात आली. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की डोळ्यामध्ये गरम तप्त सळया, ह्या सळया त्या संभाजीराजांच्या ह्याच्यामध्ये खुपसून डोळे बाहेर काढण्यात आले गेले. एवढ्या ह्याच्यानं सुद्धा काही फरक पडे नाही म्हणून शेवटी त्यांची त्वचा शरीर सोलण्यात आलं. त्याच्यावरती वेदना व्हाव्या ह्याची कल्पना करा. हे इतिहासातलं वर्णन आहे, कल्पना करून बघा आणि थोडा तरी ह्याचा आपण त्या ठिकाणी आहोत असा विचार करा. त्याच्यानंतर त्या सोललेल्या त्वचेच्या अंगावरती मीठ चोळलं गेलं. मीठ चोळल्यानंतर सुद्धा ह्याच्यातून हू नाही की चू नाही, एकदम धीरोदात्तपणानं हा श्रीमंत योग्यांचाही श्रीमंत योगी संभाजीराजा स्थिरपणानं निस्तब्ध झालेला होता आणि आल्या सगळ्या परिस्थितीला सामोरा जात होता. पण शेवटपर्यंत ह्याच्या मुखातून कुठलाही शब्द बाहेर पडला नाही आणि इस्लाम कबूल करण्याचं तर नावच नव्हतं. एवढं सगळं करूनही त्यांच्या ह्याच्यावरती काही फरक पडला नाही. म्हणून शेवटच्या दिवशी 11 मार्चला वडू बुद्रुकला संभाजीराजांच्या शरीराच्या खंडोळ्या करण्यात आल्या आणि त्यांचे तुकडे त्या वडू बुद्रुकला गृह आणि इंद्रायणीचा संगम जो आहे त्या संगमावरती फेकण्यात आले गेले. औरंग्याची दहशत होती प्रचंड मोठी. त्या ठिकाणी औरंग्याची छावणी पडलेली होती आणि त्या छावणी पडलेली असल्यामुळं अवतीभोवतीचे हिंदू घाबरलेले होते. परंतु मनामध्ये एक सल आणि शल्य आणि एक संतापाची भावना निर्माण झालेली होती. हा छत्रपती शिवरायांचा बाळ सुपुत्र, त्याची निर्घृण हत्या झालेली आहे आणि आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून हे सगळे भयभीत परंतु संतापानं बेभान झालेले हे सगळे त्या रात्रीच्या वेळी संभाजीराजांचे जे तुकडे त्या संगमावरती फेकलेले आहेत त्या तिथं फेकलेले तुकडे त्यांनी एकत्रित रात्रीच्या अंधारामध्ये गोळा केलेले आहेत आणि ते गोळा केलेले तुकडे रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना अग्निसंस्कार करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं संभाजीराजांची अंत्यसंस्कार त्यावेळेस झालेला आहे. तर हा खरं तर हे स्मरण करण्याचा दिवस आहे. हा आपण स्मरण करण्याचा दिवस आहे म्हणून आज आपण त्यांची जी न निघालेली अंत्ययात्रा आहे ती न निघालेली अंत्ययात्रा आपण आत्ता इथं काढलेली आहे. खरं तर शिवरायासी आठवावे जसं म्हणतो आपण तसं संभाजीराजांचं स्वरूप या निमित्तानं आपण आठवलं पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या परिस्थितीमध्ये संभाजीराजांचा आदर्श, संभाजीराजांनी जे हिंदू धर्माचा त्यांच्या हयातीमध्ये जो विचार मांडलेला होता, प्रचार केलेला होता आणि त्या पद्धतीनं जीवन जगलेलं होतं ते आपण स्मरण केलं पाहिजे. जसं शिवाजी महाराजांनी शुद्धीची क्रिया सुरू केलेली होती. नेताजी पालकर जो मोहम्मद कुली खान बनून मुसलमान झालेला होता त्याला हिंदू करून शुद्ध करून घेतलं, तसं संभाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांच्या पावलावरती पाऊल ठेवून यांनी सुद्धा शुद्धीकरणाची चळवळ पुढे चालवलेली होती. आपल्याला माहीत आहे तो का असा होता की नुसता कुठल्याही हिंदूच्या तोंडामध्ये गाईचं मांस कोंबलं तर तिची जात बुडली, तो बाटला म्हणून हिंदू समाज त्याला स्वीकारत नसायचा. अशा काळामध्ये शिवाजी महाराजांनी हे शुद्धीकरण करून घेतलेलं होतं. संभाजी महाराजांनी सुद्धा असंच शुद्धीकरण करून घेतलेलं आहे. हर्सुल, संभाजीनगरचं तिथलं हर्सुल नावाचं ठिकाण आहे. गंगाधर शास्त्री नावाचा एक ब्राह्मण असाच मुसलमानांनी बाटवलेला होता. त्या गंगाधर शास्त्र्याला त्याचं शुद्धीकरण करून हिंदू धर्मामध्ये संभाजीराजांनी परत घेतलेलं आहे. रामसिंगाला एक पत्र संभाजी महाराजांनी लिहिलेलं आहे. त्या रामसिंगाला पत्र लिहिलेलं हे आधीच्या काळातल्या घटना आहेत. ज्यावेळेस औरंग्याचं आक्रमण
महाराष्ट्रावरती हू घातलेलं होतं, त्यावेळेस मिर्झा राजा जयसिंगांचा हा पुत्र जो मिर्झा राजा जयसिंग आपल्याला माहीत असेल, महाराष्ट्रावरती चाल करून आलेला होता. शिवरायांसोबत त्यानं पुरंदरचा तह केलेला होता. त्या मिर्झा राजांचा मुलगा रामसिंग, या रामसिंगाला छत्रपती संभाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की ह्या औरंग्याला आम्ही हिंदू निसत्व झालो आहे, सत्वशून्य झालो आहोत असं त्याला वाटतं काय. हे सगळे वर्णन संभाजी महाराजांच्या पत्रामधली ही वर्णन आहेत. आज दुर्दैवानं संभाजीराजे असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, यांना सेक्युलर बनवण्याचा एक विडाच उचललेला आहे. त्याच्यामुळं खरे विषय बाजूला राहिले गेलेले आहेत आणि खोटे ज्याला काही किंमत नाही, म्हणजे खरं तर ज्याला काही अर्थ नाही, असे अर्थ नसलेले विषय आपल्यासमोर आणले जातात. मग धर्मवीर संभाजी महाराज नाहीत, ते स्वराज्य रक्षक संभाजी महाराज पासून अनेक विषय सांगता येतील आणि एका अर्थाने एक वैचारिक भ्रम, एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न दुर्दैवानं आज हिंदू समाजामध्ये होतोय. खरं तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असाच तो प्रयत्न झाला. शिवरायांच्या सैन्यामध्ये 50% मुस्लिम सैन्य, शिवरायांच्या सैन्यामध्ये काही जणांनी 70%, काही जणांनी 90% मर्यादा गाठली. अरे मग ह्याचा अर्थ की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणी हिंदू सरदार नव्हते. खरं तर हा फार मोठ्या संशोधनाचा इथे विषय, संशोधन झालेलं आहे, हे समजून घ्यायचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये 1657 नंतर एकही मुस्लिम ठेवलेलं नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साक्ष आहे. इतिहासाचं पान न पान हे साक्षी आहे. त्याच्यामुळे खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजीराजांनी सुद्धा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपलं सगळं आयुष्य वेचलेलं आहे. आत्ता जसं सांगितलं की शिवाजी म्हणजे महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सगळीकडं तो दुर्दैवानं केला जातोय. म्हणून तो त्या प्रयत्नातला एक वैचारिक गेल्या काही वर्षापासून भ्रम काय निर्माण केला गेलेला आहे की संभाजी महाराजांची हत्या ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी झालेली आहे. खरं आहे ती फाल्गुनी अमावस्येला झालेली आहे. आता फाल्गुनी अमावस्येला ती हत्या पाठीमागचं कारण जे आहे हे मुआसिर ए आलमगिरी ही बखर सांगते. कारण त्या बखरीमध्ये सगळं वर्णन करून सांगितलेलं कसं औरंग्यानं काझींची एक समिती नेमली. त्या काझींच्या समितीने संभाजी महाराजांवरती दोषारोप केला, म्हणजे चार्जशीट, आरोप निश्चित केला. एक चार्जशीट बनवलं गेलं काय तर ह्यांनी मुसलमानांना उपद्रव केलेला आहे, हे इस्लामचे शत्रू आहेत आणि असे भलते सलते हे मोगलांचे शत्रू आहेत. भरपूर त्यांच्यावरती आरोप निश्चित करून शिक्षा सुनावली की ह्यांना हाल करून ठार मारण्यात यावं. आणि हेही ठार कधी मारायचं तर हिंदूंचा जो सण आहे, ज्या दिवशी नववर्ष सुरू होतं आणि ज्या दिवशी म्हणजे हिंदूंमध्ये एक धारणा आहे अशी की सृष्टीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. हा मांगल्याचा सण आहे. प्रभू श्रीरामचंद्रानं स्वतःचा राज्याभिषेक हा गुढीपाडव्याच्या दिवशी केलेला होता. त्यांचं आगमन अयोध्येमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी झालेलं होतं. त्याच्यामुळे त्या स्वागतासाठी गुढ्या उभ्या केलेल्या होत्या. हे सगळं प्रचंड मोठं असणारं धार्मिक महात्म्य हे लक्षात घेतलं आणि त्यांना आपल्याला माहीत आहे की ह्यांची एक खोड होती की हिंदूंचा तेजोभंग करणं, हिंदूंना अपमानित करणं. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी बरोबर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजीराजांची निर्घृण हत्या केली, जेणेकरून दुसऱ्या दिवशी हिंदूंना म्हणजे मराठ्यांना हा गुढीपाडव्याचा सण साजरा करता येऊ नये. खरं तर जे मधल्या काळामध्ये असं सांगितलं गेलं की संभाजीराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे करण्यात आली. खरं तर हे इतकं सत्य आहे की संभाजीराजांची हत्या ही मुआसिर ए आलमगिरी ही बखर सांगते. त्यांच्या काझींनी त्यांच्या शरियाप्रमाणे, धर्मशास्त्राप्रमाणे त्यांची हत्या करवलेली आहे, मनुस्मृतीप्रमाणे नाही. हे खरं तर समजून घ्यायची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे इतिहासाची पानं जाणण्याची आवश्यकता आहे. खरं तर ह्या निमित्तानं गुढीपाडव्याचं सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि संभाजीराजांची हत्या झाली म्हणून आपल्यातल्या काही मंडळींनी गुढीपाडव्याचा सण साजरा करायला सुरुवात केली, आनंदानं गुढ्या उभा करायला सांगायला सुरुवात केली, असंही सांगितलं जातं. पण हे खरं आहे का हो? म्हणजे हे खरं आहे का मला सांगा. ह्या गुढीपाडव्याचा उल्लेख ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या आधीपासून ज्ञानेश्वरीमध्ये गुढीपाडव्याचा उल्लेख, गुढ्या उभा करा म्हणून संत ज्ञानेश्वरांनी आवाहन केलेलं आहे. संत तुकारामांच्या अभंगामध्ये गुढी उभारावी, टाळी वाजवावी म्हणून त्या गुढीच्या संदर्भात उल्लेख केलेला.
संत एकनाथांच्या अभंगामध्ये गुढीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचाही जन्म नव्हता त्यावेळेस गुढी उभारण्याची परंपरा आमच्या देशामध्ये होती, आमच्या राज्यामध्ये होती. जसं आत्ता सांगितलं की रामरायाच्या स्वागतासाठी गुढ्या उभारण्यात आलेल्या होत्या. आणि याच्याही पलीकडं आमचं जे धर्मशास्त्र आहे महाभारतामध्ये एक काठी घ्यावी, काठीवरती वस्त्र, रेशमी वस्त्र लावावं. आणि त्या म्हणजे थोडक्यात काय, महाभारतामध्ये सुद्धा ह्या गुढीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि महाभारत आणि तत्सम आमची शिवपुराणांप्रमाणे जी शास्त्र आहेत ती काय सांगतायत, तर गुढी हे आमच्या स्त्री प्रधान असणाऱ्या त्या काळच्या समाजाचं प्रतीक आहे. गुढी हे पार्वतीचं प्रतीक आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, शिवपुराणामध्ये आमच्या असं एक वर्णन आलेलं आहे. शिवपुराणामध्ये त्या काळी स्त्रियांच्या सेना असायच्या, म्हणजे स्त्रिया ह्या लढल्या जात असायच्या. म्हणून गुढी हे आमचा जो त्यावेळेचा एक स्त्री समाज असायचा, स्त्री संस्कृती प्रधान असलेला समाज. स्त्रियांची पूजा ह्या देशामध्ये व्हायची. स्त्रियांना मातृ म्हणून आपण त्यांची आराधना करत असायचो, मातृशक्ती म्हणून तिची आराधना करत असायचो. म्हणून स्त्री सत्ताक असलेला आमचा जो देश आहे तो त्या काळचा देश होता. तर त्या स्त्री सत्ताक असलेल्या देशाचं प्रतिनिधित्व ती गुढीच्या रूपानं व्हायचं. ती गुढी काय होती, तर एका शूरवीर असणाऱ्या स्त्रीचं प्रतीक होती. जसं की तिला तिचं वस्त्र, साडी आपण नेसवतो, वरती कलश म्हणजे तो उलटा ठेवलेला कलश जो आहे तो एक मुकुटमणी आहे, तो जिरेटोप आहे. असं म्हणून त्या गुढीचं वर्णन हे त्या काळच्या आपल्या पुस्तकांमध्ये सापडतं आहे. आणि आपल्याला माहीत आहे गुढीचं महत्त्व कसं आहे. गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस आहे. म्हटलं जातं असं की सृष्टीची निर्मिती ह्या दिवशी झाली. शास्त्रशुद्ध कालगणना ही उद्यापासून सुरू होते आपली. त्याच्यामुळं वर्षाचा पहिला दिवस, सृष्टीचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा आपण साजरा करतो. हे पार्वतीचं रूप आहे. याचं कारण काय आपल्याला माहीत आहे. आपल्याला फक्त एकच नवरात्र माहीत आहे अश्विन महिन्यातलं, पण दुसरंही नवरात्र आपल्या देशामध्ये आपण साजरं करतो. हे माहीत आहे का, हे चैत्री नवरात्र. म्हणजे ह्या उद्यापासून चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होते आणि इथून पुढं चैत्री नवरात्रापर्यंत हा शिवपार्वतीच्या स्मरणाचा हा सगळा उत्सव असतो. आपल्याला माहीत आहे आता पाडवा झाल्यानंतर चैत्र तृतीयेला त्या शंकर पार्वतीचा विवाह होतो. शिंगणापूरची एकादशीच्या दरम्यान यात्रा असते. म्हणजे हे 9 दिवस शंकर आणि पार्वतीच्या विवाहाचा सोहळा, त्यांच्या एकत्रीकरणाचा सोहळा, आद्यपिता भगवान शंकर आणि आद्यमाता पार्वती माता ह्या दोघांच्या स्मरणाचा आणि त्यांच्या पूजनाचा हा दिवस असतो. म्हणून गुढी हे पार्वतीचं रूप आहे. त्यांच्या स्मरण, त्यांचं एक रूपकात्मक प्रतीक म्हणून आपण गुढी उभा करून त्यांचं पूजन करत असतो. म्हणून गुढी हे एका अर्थानं तत्कालीन भारतामध्ये जे स्त्री सत्ताक समाज जो होता त्याचं प्रतीक आहे आणि ते मातृशक्तीचं प्रतीक आहे. म्हणून उद्या आपण सगळ्यांनी गुढी उभा करायचीच, हे पक्क लक्षात ठेवायचं. भगवा झेंडा तर आपण एरवीही उभा करतो, तो वर्षातल्या प्रत्येक दिवशी भगवा झेंडा लावायला हरकत नाही. पण गुढीपाडव्याचा हा उद्याचा एकमेव दिवस असतो. त्याच्यामुळं उद्या न चुकता आपल्या सगळ्यांना गुढी उभा करण्याचा आपण आग्रह करायचा. आणि ह्या निमित्तानं जी वैचारिक लढाई आत्ता सगळ्या समाजामध्ये चाललेली आहे ती वैचारिक लढाईसुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. एवढंच खरं तर संभाजीराजांच्या या बलिदानाच्या निमित्तानं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जसं आत्ता सांगितलं की शिवरायाचे 8वावे रूप, म्हणजे शिवरायांचा प्रताप, शिवरायांचा साक्षेप, शिवरायांचं रूप, त्याप्रमाणे संभाजीराजांचं सुद्धा रूप, प्रताप, साक्षेप हे आपण आठवलं पाहिजे. एवढंच संभाजीराजांच्या बलिदानाच्या निमित्तानं मला सांगायचं होतं. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम. तर खरोखर या ठिकाणी धन्यवाद.